नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तो म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी आता तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आर्थिक मानधन म्हणून 15,000 रुपये दिले जाणार आहेत. त्याच्यासाठी नेमकी पात्रता काय आहे, तुम्हाला कागदपत्र कोणते लागणार आहेत, अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला व्हिडिओ तर तुमच्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकता की ते दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता साधन सामग्री म्हणजेच टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य देण्यासाठीचा हा जी आर काढण्यात आलेला आहे. दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी जी आर काढण्यात आलेला आहे. या जी आरच्या अनुषंगानं जर पाहिलं तर दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे काही माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन राबवल्या जात असल्या तरी दिव्यांग व्यक्तींना रोजगार किंवा स्वरोजगाराच्या क्षेत्रामध्ये एकदम कमी संधी उपलब्ध आहेत आणि त्याच अनुषंगानं त्यांच्या उद्यमता आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी जे काही त्यांना मुख्य प्रवाहात अंतर्भूत करण्यासाठी त्यांच्यासाठी आर्थिक पाठबळाचा अभाव असल्यामुळं किंवा अनेक कारणांमुळे त्यांना रोजगार मिळवण्यास येणाऱ्या अडचणी असतील किंवा काही दिव्यांग व्यक्ती कुशल असतील, मेहनती, सक्षम असल्या तरी त्यांना रोजगाराच्या संधीमुळं आर्थिकदृष्ट्या मागे राहावं लागत होतं. आणि काही व्यक्तींनी जर पाहिलं तर ITI असेल किंवा MSc-VT असेल किंवा PMKVY असेल किंवा NSDC असेल किंवा NULM केलेलं असेल किंवा अनेक संस्थांकडून जर कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलं असलं तरी त्यांना नोकरी मिळण्यासाठी अडचणी येत होत्या आणि त्यांच्यातील मुख्य प्रमाणामध्ये मर्यादित रिक्त जागा असणे किंवा त्यांची शारीरिक अडचणी असेल किंवा कमी प्रवाह क्षमतेमुळे नोकरी टिकवण्यासाठीच्या मर्यादा असतील, त्याच अनुषंगानं त्यांना या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना सक्षम करण्यासाठी आणि किंवा त्यांना आत्मसन्मान मिळावा आणि जीवनामध्ये सुधारणा करता यावी याच अनुषंगानं हा पुढचा जी आर करण्यात आलेला आहे. नेमका या जी आर काय केलेला आहे तर दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री म्हणजेच टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य दिलं जाणार आहे. त्याच्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. ते आर्थिक सहाय्य जर पाहिलं तर एकूण 15,000 रुपये इतकं आर्थिक सहाय्य हे दिलं जाणार आहे. त्याचा उद्देश जर पाहिलं तर आपण पाहिलेलंच आहे की त्यांचा लघु व्यवसाय काहीतरी करण्यात यावा आणि स्वतःचा व्यवसाय करून त्यांचं जीवनमान सुधारण्यात यावं. याच्यासाठी जे काय तर निकष काय केले जाणार आहेत, याच्यासाठी दिव्यांगत्वाचा सर्व प्रवर्गातील लाभार्थी लागू असणार आहेत. त्यानंतर अर्जदाराचे किंवा लाभार्थ्याचे वय 18 पेक्षा कमी नसावे, म्हणजे 18+ असावं. अर्थसहाय्याची कमाल मर्यादा म्हणजे जास्तीत जास्त मर्यादा त्यांना 15,000 रुपये इतकी राहणार आहे. शासकीय प्रशिक्षण संस्था किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेला दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेमध्ये पात्र असणार आहे. त्यानंतर मग जर पाहिलं तर प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी सांगणाऱ्या जे काही साधन सामग्री आहे त्याच्यासाठी दिले जाणार आहे. याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र पुढील प्रमाणे द्यावं लागणार आहेत. विहित नमुन्यातील अर्ज हा अशा पद्धतीचा अर्जाचा नमुना आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, दिव्यांग कल्याण विभाग, जिल्ह्याचं नाव आपलं जे काय असेल तर जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. इथं जे काय ऑलरेडी हे दिलेलं आहे त्यांचं. त्याच्यामध्ये नंतर मग तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती वैयक्तिक माहितीमध्ये भरायचं आहे. इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, नंतर गाव टाकायचं आहे, तालुका, जिल्हा आणि पिनकोड, तुमचा जन्मतारीख पूर्ण टाकायची, तुमची वय किती होतं, मोबाईल नंबर, ईमेल ID असल्यास टाका, कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर तुमचं पुरुष, महिला, इतर काय आहे ते टाका. तुमचे वैवाहिक, विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, विधूर, विधवा काय असेल ते तुमचं ते टाकून घ्यायचं आहे. तुमच्या दिव्यांगत्वाचा प्रकार काय आहे, त्याची टक्केवारी काय, तुमच्या प्रमाणपत्राचा क्रमांक आणि जारी केलेला दिनांक, तुमचा आधार नंबर हा इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक माहिती, तुमची शैक्षणिक पात्रता म्हणजे शिक्षण काय झालेलं आहे, कौशल्य प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचा तपशील द्या. संबंधित रोजगाराचा अनुभव असल्यामध्ये त्याचाही तुम्हाला इथं द्यायचा आहे. आणि नंतर प्रस्तावित व्यवसाय म्हणजे रोजगाराची माहिती, तुम्हाला सध्या कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे त्याचं नाव टाकायचं आहे. किराणा दुकान असेल, हस्तकला, शिवणकाम, संगणक सेवा काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. सुरू केल्याची तारीख, तुम्हाला अंदाजा जे काय असेल तर केल्यापासूनचा जे काय अंदाजा खर्च आहे करण्यासाठीचा तो तुम्हाला इथं खर्च टाकायचा आहे. लागणारी साधन सामग्री, उपकरणे याचे नाव टाकायचं आहे. व्यवसाय सुरू केल्याचं ठिकाण कोणतं आहे टाकायचं आहे. जागा स्वतःची आहे का भाड्याची आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर मग कागदपत्र ह्याच्यासोबत तुम्हाला आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला किंवा अधिवास, प्रशिक्षण प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, टूलकिट खरेदी केल्याचा पुरावा आणि आधार संलग्न बँक खात्याचा तपशील हे सर्व देणं गरजेचं आहे. मग यानंतर मग आता तुमची निवड कशी केली जाईल बघा. हा संपूर्ण अर्ज आपला जो प्रॉपर अर्ज भरून तुम्हाला जिल्हा कार्यालय म्हणजे तुमचं जे काही असेल तर जिल्हा कार्यालयाकडे तुम्हाला सादर करायचं आहे.
त्याची सखोल तपासणी व छाननी करून अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव जे काही निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. याच्यासाठी एक निवड समिती सादर केली जाणार आहे ती निवडण्यासाठी. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे अध्यक्ष असतील. नंतर जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व मार्गदर्शक केंद्र आणि महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र हे सदस्य असणार आहेत 3 जण. त्यानंतर मग दिव्यांग कल्याण विभागाचा जिल्हास्तरीय अधिकारी हा सदस्य सचिव असणार आहे. यांच्या सर्वाच्या ह्याच्यानुसार टूलकिट सहाय्य वितरित करण्यासाठी ही समिती त्यांची निवड करेल आणि त्यानंतर जी काही निवड केलेली असेल त्या पात्र लोकांची यादी मान्यतेसाठी आणि निधीच्या मागणीसाठी आयुक्त दिव्यांग कल्याण मुंबने यांच्याकडे सादर केली जाईल. त्यानंतर त्यांच्याकडून जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हे जे काही DBTद्वारे त्यांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर ही जी काही निधी आहे ती निधी वितरित केल्यानंतर 1 महिन्यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी लाभार्थ्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देतील. त्यांचा सुरू केलेला व्यवसाय खातरजमा करतील म्हणजे खरंच केला आहे का सुरुवातीच्या 1 वर्षाच्या काळात दिव्यांगाचा व्यवसाय सुरळीतपणे चालू होईल यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून सर्वतोपरी सहाय्य केलं जाणार आहे. म्हणजे काही अडचणी आल्या तर त्यांच्या भागवल्या जाणार आहेत. लाभार्थ्याने व्यवसाय सुरू करून दर 3 महिन्याला अहवाल दिव्यांग विकास सक्षमीकरण कार्यालयास सादर करणं गरजेचं आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाने वर्षातून 2 वेळेस 6 लाभार्थ्याचा व्यवसाय सुरू असल्याची पाहणीसुद्धा करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग निवड समितीने वर्षातून एकदा लाभार्थ्याच्या व्यवसायाची पाहणी करावी किंवा आढावा घ्यावा त्याचा आणि पुढील वर्षाच्या निवड समितीच्या बैठकीमध्ये सदस्य सचिव यांनी सादर करावे. म्हणजे चालू वर्षाची माहिती जे काय असेल ते त्यांच्याकडे. ज्या ह्याच्यासाठी हे लाभ दिला जाणार आहे ते जो व्यवसाय सुरू नाही केला तर त्यांच्याकडून आर्थिक वसुली केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. हे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे आणि त्या पद्धतीनं लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. अशा पद्धतीची ही छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.